मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 14 ऐवजी 17 करण्यात आली असून उपमंत्री 2225 राहतील. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 14 ऐवजी 17 करण्यात आली असून मंत्रिमंडळातील 22 मंत्र्यांची संख्या 14 ऐवजी 17 करण्यात आली असून उपमंत्री 2225 राहतील. पुनर्रचित मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद राहणार आहे. अर्थ खाते नव्या मांडणीत माणिकराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं असून उपमुख्यमंत्री पदाची जोखीम त्यांच्यावरच टाकण्यात आलेली आहे. अर्थ खाते नव्या मांडणीत माणिकराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं असून उपमुख्यमंत्री पदाची जोखीम त्यांच्यावरच टाकण्यात आली आहे. अर्थ खाते नव्या मांडणीत माणिकराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं असून उपमुख्यमंत्री पदाची जोखीम त्यांच्यावरच टाकण्यात. अर्थ खाते नव्या मांडणीत माणिकराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं असून उपमुख्यमंत्री पदाची जोखीम त्यांच्यावरच टाकण्यात आलेली आहे. दत्ताजीराव जाधव हे महसूल खात्याबरोबर उद्योग खातं सांभाळतील, तर आनंदराव टोपले हे कामगार आणि पाटबंधारे खातं सांभाळतील. आणि एक लक्षात घ्या, नव्या रचनेत आनंदराव टोपले आणि बुधाजीराव हे पूर्ण मंत्री झालेले आहेत आणि बुधाजीराव हे शिक्षण आणि सांस्कृतिक खातं सांभाळतील. आणि एक लक्षात घ्या, नव्या रचनेत आनंदराव टोपले आणि बुधाजीराव हे पूर्ण मंत्री झालेले आहेत. आनंदराव टोपले आणि बुधाजीराव हे पूर्ण मंत्री झालेले आहेत. आनंदराव टोपले आणि बुधाजीराव हे पूर्ण मंत्री झालेले आहेत. नवीन उपमंत्र्यामध्ये कोकणला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं असून